सोडून दिलाय सर. खाना सुटायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये 4-5 गाव आहेत. त्या गावातल्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर, तीच जर जमीन गेलेली असेल पुन्हा लय मोठी परिस्थिती उद्भवावर शेतकऱ्यावर. शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी परिस्थिती न यावं त्यासाठी शासन स्तरावर आपण या माध्यमातून लवकरात तात्काळ आम्हाला निर्णय देण्यात यावा. न अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आमच्या विभागातले, याच्यातले, सज्जामधले सगळे उपोषणाला इथे येऊन बसणार आहोत. अतिवृष्टी होऊन तळणी मंडळात अतिशय नुकसान झाले आहे आणि त्यातच तळणी मंडळात अजूनही दैफळ सज्जा वागळण्यात आला होता. त्यासंबंधी दैफळ खंदारे सज्जातील परिसरातील दैफळ, गारपेकी, माळेगाव, आंदवाडी, चिखली, तळेगाव, हनवटखेडा, खोराट, सावंगी, अंबोरा, शेळके, जांभुराना सर्व शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन दैफळ खंदारे पूर्ण सज्जा घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बांधवाच्या वतीने देण्यात आला. आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन वाळकर, मंठा, जिल्हा जालना. आणि तळणी मंडळातील एक जो सज्जा आहे दैफळ खंदारे, आपण बघू शकतात हे तळणी परिसरातील शेतकरी आहेत. दैफळ खंदारे सज्जा सगळ्यात जास्त नुकसान टीव्हीवर बातम्या आल्या, पेपरमध्ये बातम्या आल्या, तुम्ही बघू शकतात. सर्वात जास्त नुकसान दैफळ खंदारे तळणी परिसरात झालेलं आहे. तरी पण त्यांचे गाव वगळण्यात आलं. आपण शेतकरी आहेत, त्यांच्याविषयी दोन बोलूया. सर, काय कारण? मी माझं गाव चिखली तांडा आहे, पण माझी पूर्ण शेत जमीन ही दैफळ खंदारे शिवारामध्ये येते. आणि आता साहेबांना आम्ही जसं ज्येष्ठ आता निवेदन दिलं, त्यांचं म्हणणं आलं की तळणी सज्जामध्ये 2 वर्षापूर्वी दैफळ गाव नव्हतं, पण पाऊस यावर्षी पडलाय साहेब. 2 वर्षापूर्वी नाही पडलाय, पाऊस यावर्षी पडलाय. तळणी मंडळामध्ये आमचं गाव आहे, आमचा सज्जा पूर्ण तळणी गावामध्ये, तळणी मंडळामध्ये आहे. तरी बी आमचं का वगळलं? याच्यामध्ये 100% म्हणण्यापेक्षा प्रत्येक आमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला जरी विचारलं तरी त्यांचं म्हणणं येतं की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे. आणि जर राजकीय बळीमुळं हा प्रशासकीय आहे, आणि जर शेतकऱ्यांची यांना प्रशासनाला जर काळजी नसेल आणि राजकीय हस्तक्षेप जर होत असेल तर याला कदापिही शेतकरी माफ करणार नाही. आज रोजी माझी 5 एकर शेती आहे सर त्या शिवारामध्ये, आणि 5 एकर शेतीमध्ये पूर्णपणे त्या मालावरून पूर्ण गाळ फिरलेले. आता एक तर डबल पहिल्या वेळेस पाऊस पडला, त्याच्यामध्ये पेरणी निघली नाही, डबल पेरावं लागला, आणि डबल पेरणी केल्याच्या नंतर पण त्या मालावर पूर्णपणे गाळ साचलेलं आहे. तर आता आमच्या समोर पर्याय काय आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे. तरी बी आज आम्ही जो निवेदन दिला याच्यामध्ये स्पष्ट साहेबांना सांगितलेलं आहे. साहेबाचं म्हणणं आलं की बाबा आम्ही घेऊ, पण लेखी उत्तर आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही, किंवा जर यांनी लेखी उत्तर दिलं नाही, तर आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये येत्या आम्ही बैलगाडी मोर्चा इथं आणून जोपर्यंत आम्हाला अनुदानमध्ये आमचं गाव अतिवृष्टीमध्ये सामील करून घेणार नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून इथून हलणार नाही 2 दिवसांना. स्थानिक काही राजकीय नेते आपल्याला भेट द्यायला, ते काय आश्वासन देतात आपल्याला? तुमचं बाबा मंडळामध्ये आम्ही नाव घेऊ, फक्त आश्वासन देतात, निघून जातात. ठोस काही कारवाई? ठोस कोणतीही कारवाई नाही. आणि कोणताही राजकीय, आता भरपूर वेळ समजा जर पाहायला गेलं सर, तर आता 2-3 दिवस आमच्या मंडळाच्या बातम्या, सध्याच्या बातम्या होत्या सगळ्यांच्या मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, सगळे सोशल मीडियावर. प्रत्येक गावामध्ये दैफळ खंदाऱ्याला 4 नद्या आहेत सर, म्हणजे छोटे छोटे ओढे, आणि त्या ओढ्याच्या बाजूला तर सगळं खांदून गेलेले. मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुमच्या भागात असे पुलं पण वाहून गेले तर? हो, त्यांचे पण व्हिडिओ वगैरे आहेत, सगळे सोशल मीडियावर आहेत, आणि आमच्याजवळ पण आहेत. कर्मचाऱ्याचा म्हणजे कृषी अधिकाऱ्याचा, सरांनी सांगितल्याप्रमाणे कृषी अधिकाऱ्याचा अहवाल पण आहे की आमचे किती टक्के नुकसान झालेले आहे. सरांच्या याच्यामध्ये आहे, ते आम्ही तुम्हाला पाठवून पण. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली, समजा तुमचं नाव वगळण्यात आलं, तुम्ही आंदोलन करणार? बैलगाडी मोर्चा आणून आम्ही बैलगाडी जिथून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. सध्या अंतर्गत 7 ते 8 गावाचा परिसर येतो. हनवटखेडा, चिखली, गारटेकी, आंदवाडी, माळेगाव, तळेगाव इथे सर्व शेतकरी आम्ही, जर आमचं मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही या 2-3 दिवसामध्ये सगळ्या गावचे शेतकरी म्हणून या परिसरामध्ये तहसीलच्या शेतकरी गाडी मोर्चा आंदोलन इथं येऊन मुक्कामी आम्ही थांबणार आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही सरांना आमचं निवेदन दिलेलं आहे. सरांना याची दक्षता घ्यावी.